कपिल सिब्बल यांनी पूर्ण सुनावणी अशा पॉईंटवर आणून ठेवली आहे की जिथे एकनाथ शिंदे आणि महाशक्तीही मिळूनही काहीच करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाला जरी काही झालं तरी एकांगी निर्णय देताच येणार नाहीये. परिच्छेद 15 नुसार असो किंवा कलम 29 अ नुसार असो किंवा 1999च्या घटनेचा दाखला द्या किंवा मग 2018ची घटना तुम्ही गृहीतही धरू नका. कपिल सिब्बलने या आणि या त्या म्हणजे कपिल सिब्बलांनी या आणि त्या म्हणजे दोन्ही हातांशी अशा पद्धतीचा युक्तिवाद केलाय की एका नाण्याची दुसरी बाजू काय इथपर्यंत सुद्धा सुप्रीम कोर्टाला विचार करावा लागणार आहे. एखाद्या IAS व्यक्तीच्या बरोबरची कपिल सिब्बल ही व्यक्ती आहे आणि त्यामुळे कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद सध्या त्या पॉईंटवर आणून ठेवला आहे की जिथे एकनाथ शिंदेवर सगळे पासे पलटू शकतात. ही ती सुनावणी आहे की या सुनावणीतून जर एका प्रकारे एक घाव आणि दोन तुकडे झाले नाही तर इथे मात्र इथून पुढच्या राजकारणाला एका वेगळीच कलाटणी बसणार आहे. कपिल सिब्बलकडे ठाकरे गटाच्या केसमध्ये असा एक टार्गेटेड पॉईंट आहे की ज्या जीवावर गेल्या 4 वर्षापासून कपिल सिब्बल या सुनावणीपासून मागे हटत नाही. नाहीतर विचार करा, शरद पवारांच्या तोंडून किंवा त्यांच्या आमदार मंत्र्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं का की कोर्टात सुनावणी होणार आणि किंवा मोठ्या नेत्यांच्या तोंडून ऐकलं का सुनावणीत जे घडलं ते आम्ही पक्ष ताब्यात घेऊ? त्यांच्या तोंडातून हे शब्द निघत नाही. मात्र ठाकरे आजही सुप्रीम कोर्ट आणि कपिल सिब्बल यांच्या भरोश्यावर गेल्या 4 वर्षापासून तारीख पे तारीख घेऊन का होईना मात्र या सुनावणीमध्ये तग धरू नये, कारण ते काही महत्त्वाचे पॉईंट आज त्यावर आपण बोलणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं तेही तुमच्या लक्षात येईल आणि एकनाथ शिंदे प्रवक्ते नेते अचानक का बोलायला लागलेत, एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारी का वाढल्यात, मीडिया ट्रायलमध्ये एकनाथ शिंदे मागे पडताय म्हणून एकनाथ शिंदेंचे लोक बोलताय, याचा विचार सुनावणीवरही कसा परिणाम होणार याचं विश्लेषण करणारा आजचा हा व्हिडिओ. याआधी कधीही निवडणूक आयोगा इतका एक्सपोज झाला नव्हता तेवढा आज कपिल सिब्बलनी केला. सर्व नियम घटनात्मक तरतुदींना हरताळ फासत मनमानी पद्धतीने अक्षरशः ठाकरेकडून कशा पद्धतीने आयोगाने पक्ष आणि चिन्ह काढून शिंदेंना दिलं याची शब्दशः कपिल सिब्बलांनी चिरफाड केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सत्तेच्या आणि बहुमताच्या बळावर शिंदे गटाच्या झुळीत धनुष्यबाण किंवा शिवसेना नाव टाकून जो एकतर्फी निर्णय दिला होता त्या निर्णयाच्या चिंधड्या उडवण्याचं काम कपिल सिब्बलनी केलंय. आपल्या धारदार आक्रमक आणि रोखठोक युक्तिवादाने सिब्बल यांनी केवळ शिंदे गटालाच उघडं पाडलं नाही तर स्वायत्ततेचा बुरखा पांघरलेला निवडणूक आयोगाला थेट आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करून त्याच राजकारण कोर्टासमोर मांडले. निवडणूक आयोगाच्या या निष्पक्षतेवरती देश विश्वास ठेवतो. त्याच आयोगाच्या पक्षपाती आणि कायदेबाह्य भूमिकेच्या मुळावरच सिब्बल यांनी घाव घातला, ज्याचं संपूर्ण देशाचं राजकीय आणि कायदेशीर वर्तुळ हादरून गेलं. सिब्बल यांनी कोणत्याच 5 मुद्द्यांनी निवडणूक आयोगाला सळोपी पळो करून सोडलंय. ते म्हणजे उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद कायदेशीरदृष्ट्या अत्यंत आक्रमक आणि प्रभावी ठरलाय. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती वाकची आणि भीम मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सिब्बल यांनी तब्बल 1.5 तास निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती, कार्यपद्धतीवरती आणि निर्णयाच्या मूळ पायावरच घणाती प्रश्न उपस्थित केलाय. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा मुख्य आधार असलेल्या बहुमत या निष्कर्षावरच थेट घाव घातला. संविधानाच्या 10व्या परिशिष्टाचा हवाला देत त्यांनी स्पष्ट केलंय की फूट पडली ती केवळ विधिमंडळ पक्षात पडली म्हणून राजकीय पक्षात नाही. निवडणूक आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्येवरून शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं, परंतु सिब्बल यांनी कोर्टाला पटवून दिलंय की लोकप्रतिनिधी पक्षांच्या विरोधात एकत्र येऊन बैठका घेत सुरत, गुवाहाटी आणि जाणं या पूर्वनियोजित कट होता तो राजकीय पक्षात फूट पाडल्याचा पुरावा होऊ शकत नाही. जर केवळ आमदारांच्या संख्येवरून पक्ष ठरू लागला तर लोकशाहीत कोणतीही संघटना सुरक्षित राहणार नाही. सिब्बलांच्या युक्तिवादातील हा सर्वात प्रभावी आणि कोंडीत पडणारा मुद्दा होता की शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर शिवसेनेची 2018ची पक्ष लोकशाही विरोधी आणि एकाधिकारी
लोकशाही असल्याचा दावा केला. न्यायाधीशांसमोर थेट सवाल केलाय की शिंदे गटांना ज्या पक्ष घटनेच्या आधारे आमदार झाले, त्या आधारे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले. अचानक बंडखोरी केल्यानंतर तीच घटना त्यांच्या घटनाबाह्य वाटू लागली, अवैध वाटू लागली. तर त्या घटनेनुसार मिळालेल्या त्यांचं मंत्रिपद आणि सर्व राजकीय लाभही लोकशाही विरोधात ठरतात. हा मुद्दा मांडून सिब्बल यांनी शिंदे गटाच्या दाव्यातील नैतिक आणि कायदेशीर विसंगती उघडी पाडली. 3. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाची रचना निवडणुका लोकशाहीवादी नाही हे कारण पुढे करत ठाकरे गटाने थेट दावा फेटाळला होता. सिब्बलने आयोगाच्या या अधिकाऱ्याला थेट आव्हान दिले. सिब्बल यांनी स्पष्ट शब्दात न्यायालयात मांडले की पक्षाची घटना कोणत्याही लोकशाहीवादी आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार मुळात निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. निवडणूक आयोगाचं काम फक्त प्रतिस्पर्धी गटांपैकी कोणता गट मूळ पक्षाचा प्रतिनिधित्व करतं हे पाहणं आहे. एखाद्या पक्ष अंतर्गत नियुक्त्या कशा करत्या हे ठरवणं त्या पक्षाचा स्वायत्ततेचा भाग आहे. आयोगाने स्वतःच्या कक्षबाह्य जाऊन निर्णय दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. 4था मुद्दा म्हणजे शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदेंनी स्वतःला शिवसेनेचा मुख्य नेता घोषित केलंय. सिब्बलनी शिवसेनेची मूळ नियमावली कोर्टासमोर ठेवत दाखवून दिलं की शिवसेनेच्या मूळ पक्ष घटनेत मुख्य नेता असं कोणतं पदाचं अस्तित्वात नाही. बाळासाहेब ठाकरेंनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून निवडलं होतं. संघटनात्मक स्तरावर त्यांच्याकडे पूर्ण बहुमत होतं. त्यामुळे घटनेत नसलेले पद स्वतःहून तयार करून घेणं आणि त्या आधारे पक्षावर हक्क सांगणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हा मुद्दा त्यांनी अत्यंत ठामपणे मांडला. 5वा मुद्दा निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह देताना समाजवादी पक्ष आणि इतर खटल्यांचा आधार घेतला होता. सिब्बल यांनी या दाखल्यांमधील फरक न्यायालयाला समजावून सांगितला. सिब्बल यांनी निर्दनाशास आणून दिलं की ज्या जुन्या प्रकारच्या अहवाला आयोगाने दिलाय त्यामध्ये प्रथम मूळ राजकीय पक्षात उभी फूट पडली होती आणि त्यानंतर विधिमंडळ पक्षाचे त्यांचे पडसाद उमटले होते. परंतु शिवसेनेच्या बाबतीत राजकीय पक्ष ठाकरे यांच्यासोबत स्थिर होता. केवळ विधिमंडळातील आमदारांचा एक गट फुटला म्हणून आणि तोही एकाच वेळी फुटला असं नाही. टप्प्याटप्प्याने ठाकरेंचे आमदार शिंदे सोबत गेलेत. त्यामुळे आयोगाचा हा निष्कर्ष अर्थही ठरतो. सिब्बल यांच्या या युक्तिवादाने या खटल्यांचा केवळ एक प्रादेशिक पक्षाचा शिन्नाही लढाई न ठेवता भारतीय लोकशाही आणि बहुपक्षीय व्यवस्थेपनेचा अस्तित्वाची लढाई बनला आहे. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधीचा तात्पुरता बहुमताला संघटनात्मक बहुमतापेक्षा वरचढ मांडण्याची जी घाई केली ती भविष्यात देशातील कोणत्याही प्रादेशिक पक्षाला पैशांच्या किंवा सत्तेच्या जोरावर हायजॅक करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. थोडक्यात सांगायचं तर सिब्बल यांनी अत्यंत चतुरपणे आणि आक्रमकपणे कायद्यांच्या तांत्रिक मुद्द्यांचा वापर करून निवडणूक आयोगाच्या भूमिकेला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय आणि त्यांना मांडलेला मुद्दा केवळ ठाकरे गटाला दिलासा देणारा नाही तर भारताच्या घटनात्मक इतिहासात निवडणूक आयोगाच्या अमर्यादित अधिकारांना व्यसन घालणारे ठरू शकतात. आता सर्वोच्च न्यायालयाचं राजकीय पक्षविरुद्ध विधिमंडळ पक्ष या संघर्षावर काय ऐतिहासिक निर्णय घेणार या निकालाकडे लक्ष आहे. मात्र कपिल सिब्बलनी त्यांच्याकडे काही पॉईंट राखून ठेवलेत. कपिल सिब्बलनी त्यांच्या हाती काही हुकमी पत्ते आहेत जे वेळेनुसार ते बाहेर पडताय. गेल्या 4 वर्षाच्या सुनावणीत एकनाथ शिंदेच्या वकिलांनी ज्या ज्या मुद्द्यामध्ये ठाकरे गटाला घेरलं होतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन कपिल सिब्बल सध्या मैदानात आहे. मग आमदार अपात्र निर्णय असो किंवा निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि पक्ष या 2 गोष्टी एकांगी कशा पद्धतीने शिंदे गटाला दिल्या आणि त्या त्यांच्या अधिकार क्षेत्रातच नव्हत्या या मुद्द्यावरती डिबेट करणं असू द्यात किंवा मग शिवसेनेच्या घटना असू द्यात, या 3 गोष्टींचा अभ्यास करून कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू मांडताय. जसं मी म्हटलं की फुटला तर पक्ष तर शरद पवारांचाही आहे. मात्र शरद पवार आपल्याला पक्ष मिळावा किंवा मिळाला पाहिजे यावर कधीही कुठलेही स्टेटमेंट देत नाही. पक्ष ठाकरे देत आहे त्या अर्थ त्याची बाजू अजूनही मजबूत आहे. कपिल सिब्बल त्यांनी ज्यांना माहीत आहे त्याच लोकांसाठी की UPSC पास झालेली व्यक्ती आहे. कपिल सिब्बल कायदेमंत्री राहिलेले आहेत. सिब्बलांकडे कायद्याचा घटनेचा प्रत्येक कलमचा इतका अभ्यास आहे की त्या जोरावर ते एकनाथ शिंदे आणि महाशक्ती सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याच मुद्द्यांकडे अडकलेली आहे आणि त्यामुळे
जर कधी कपिल सिब्बलला तो दाव बसलाच. कपिल सिब्बल ज्या पॉईंटवर येऊन जर शिंद्यांनी त्यांची अडकवलंच तर आतापर्यंत शिंद्यांच्या केलेल्या सगळ्या निर्णयावर जवळपास पाणी फिरणार. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.